नमस्कार, मी अमरसिंह लोमटे, सद्गुरू ॲग्रो सर्व्हिसेस तर्फे सर्व शेतकरी बांधवांचे हार्दिक स्वागत करतो। आज आपण तूर पिकाची लागवड करून विक्रमी उत्पादन घेण्यासाठी उन्हाळ्यामध्ये जमिनीची खोल नांगरणी करून 1 एकर क्षेत्रासाठी 4 ते 5 टन चांगला कुजलेला शेणखत किंवा गांडूळ खत किंवा कोंबड खत, साची मळी किंवा कंपोस्ट खतचा आपल्याला वापर करायचा आहे। हा खत कुळवाची पाळी मारून शेतामध्ये व्यवस्थित मिक्स करायचा आहे। जर सेंद्रिय खतांचा वापर करणं शक्य नसेल तर आपण उन्हाळ्यामध्ये ताक किंवा डेंगच्या सारखं पीक लावून ते जमिनीमध्ये गाडून देखील आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवू शकतो। याच्यामुळं आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढणार आहे, जमिनीतील उपयुक्त जीवाणूंची संख्या वाढणार आहे, उत्पन्नामध्ये वाढ होणार आहे। रासायनिक खतांचा बेसल डोस टाकायचा आहे। बेसल डोस टाकताना आपापल्या जमिनीच्या माती परीक्षण रिपोर्टनुसार खतांचा डोस टाकायचा आहे। उदाहरणादाखल देखील मी तुम्हाला एक खताचा डोस सांगतो। शेवटची पाळी मारण्यापूर्वी जमिनीमध्ये 1 ते 2 बॅग सिंगल सुपर फॉस्फेट खत, त्याच पद्धतीनं आपापल्या जमिनीच्या माती परीक्षण रिपोर्टनुसार 20-20-0-13 DAP, 12-32-16, 10-26-26, 14-35-14 किंवा 9-24-24 या खतापैकी एखादा ग्रेड अर्धी ते 1 बॅग सुपर फॉस्फेट खतामध्ये मिक्स करायचा आहे। हा खत शेतामध्ये समसमान फेकून टाकायचा आहे। त्यानंतर एक कुळवाची पाळी मारायची आहे। आपल्या तुरीचं पीक 25 ते 30 दिवसाचं झाल्यानंतर 1 एकर क्षेत्रासाठी 1 बॅग 10-26-26 आणि त्याच्यामध्ये बेसल खत मिक्स करायचा आहे। हा खत बेडवर टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर बैलांच्या सहाय्याने आपल्याला ओळपणी, वखरणी, डवरणी करायची आहे, जेणेकरून आपण बेडवर टाकलेला खत मातीआड होणार आहे। तूर पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार आपल्याला विद्राव्य खतांचा वापर करायचा आहे। यामध्ये आपण 19-19-19, 12-61, 13-40-13, 13-0-45, 0-52-34 तर यासारख्या विद्राव्य खतांचा आपल्याला दर 15 ते 20 दिवसाच्या अंतरानं 2 किलो 3 किलो अशी विद्राव्य खतं आपला ठिबकद्वारे सोडायची आहे। त्याच पद्धतीनं फुलाच्या अवस्थेमध्ये आपल्याला कॅल्शियम बोरॉनचा वापर करायचा आहे। सुरुवातीला आपल्याला लागवड केल्यानंतर ह्युमिक ऍसिडचा वापर करायचा आहे। त्याच पद्धतीनं वाढीच्या अवस्थेनुसार IBA 6BA या संजीवकाचा, शेंगा फुगण्यासाठी शेंगा भरण्याच्या अवस्थेत GA या संजीवकाचा वापर करायचा। ठिबकच्या माध्यमातून सूक्ष्म अन्नद्रव्याचा, त्याच पद्धतीनं NPK जीवाणूचा वापर देखील उत्पादन वाढीसाठी करायचा आहे। उत्पादन वाढीसाठी आपण स्लरीचा देखील वापर करू शकतो। विक्रमी उत्पादन काढण्यासाठी ठिबकचा वापर करणं गरजेचं आहे। शेतकरी मित्रांनो, तूर पिकाची लागवड करून विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आजच सद्गुरू ॲग्रो सर्व्हिसेस डोके यांच्याशी संपर्क साधावा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओ सोबत। धन्यवाद।